बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभाग आणि बोर्डाचा धाक असतो, परंतु संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार घडलाय। मुलांना कॉपी करू द्या असा पालकांचा शिक्षण विभागावर दबाव असल्याचा उलटा प्रकार घडला। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। आमच्या पोरांना कॉपी करू द्या नाहीतर पालकांचा शिक्षण विभागावर दबाव। कॉपीसाठी पालक गावकऱ्यांची धमकी। सरकारच्या कॉपी मुक्त अभियानात पालकांचा खोडा। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहे। राज्यात परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। कॉपी बहादरांमुळे सरकारच्या कॉपी मुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालाय। त्यातच संभाजीनगरमध्ये पालकांनीच आमच्या मुलांना कॉपी करू द्या असं म्हणत शिक्षण विभागावर दबाव टाकलाय। परीक्षा केंद्रावर मुलांना कॉपी करता यावी यासाठी गावकरी परीक्षा केंद्राबाहेर थांबतायत। बाहेरचे अधिकारी कसे येतात ते आम्ही पाहतो असं म्हणत शिक्षण विभागाला ते धमकावतायत। 12वीच्या परीक्षा सुरू झाल्यापासूनच संभाजीनगरमध्ये कॉपीचे प्रकार सर्रास घडतायत। त्यात आता कॉपीसाठी संस्था चालक आणि शिक्षकांसोबत पालकांचा देखील दबाव असल्याचं दिसतंय। फुलंब्री तालुक्यात 12वीच्या गणित विषयाच्या पेपरवेळी सामूहिक कॉपीचा प्रकार घडला। शिक्षण भरारी पथकाच्या भेटीत कॉप्यांचा खच आढळला। जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान वैजापूर तालुक्यात देखील कॉपीची पुनरावृत्ती झाली। शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांसह 17 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले। शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्यांसह पर्यवेक्षकांचा देखील यामध्ये समावेश होता। कॉपीसाठी पालकांचा दबाव असला तरी आम्ही पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेत आहोत आणि कुणाच्याही धमकीला भीक घालणार नाही असा निर्धार शिक्षण विभागाने केला। काही ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले आहेत की पालकांकडून, जमावाकडून किंवा अन्य व्यक्तींकडून आमच्या स्टाफला धमकी आलेली आहे, परंतु शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक पर्यवेक्षक आहेत यांनी कुठल्याही धमकीला भीक न घालता त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडलेल्या आहेत। ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यावेळी तात्काळ आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधला आणि पोलीस विभागानेही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं आणि निश्चितपणे सांगू शकते मी की त्या ठिकाणी धमकीला बळी न पडता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीपणे परीक्षा घेतलेल्या आहेत। एरवी मुलांना चांगले गुण मिळावे म्हणून पालकांचा दबाव असतो, मात्र संभाजीनगरमध्ये उलटच चित्र पाहायला मिळतंय। अभ्यास न करता अशा पद्धतीने विद्यार्थी पास होणार असतील तर त्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर प्रश्नचिन्हच निर्माण होणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।